नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। इच्छुक उमेदवार कामाला देखील लागलेले आहेत। आज आपल्यासोबत जुईनगरचे प्रकाश ढसाळ आहे। त्यांनी गेली 16 वर्ष जुईनगर या ठिकाणी विविध प्रकारे कामे देखील केलेले। त्यांच्याकडून जाणून घेऊया ते या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे, त्यांचे विजन काय आहे, काय असणार आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही निवडणुकीमध्ये आता इच्छुक आहात? नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की गेले 15 ते 16 वर्ष जुईनगर या प्रभागामध्ये मी राहत असताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप चांगली कामं केलेली आहेत। म्हणजे की जुईनगरमध्ये जेव्हा नवीन महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोना व्हायरस आला तेव्हा आम्ही घरी न बसता प्रत्येकाचा रुग्णांना सेवा देणं, त्यांच्या घरी फळं, भाज्या, धान्य पोहोचवणं, विमल फाउंडेशन एक सामाजिक संस्था ही मी गेली 15 वर्ष राबवत आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातूनच कोरोना काळात सुद्धा लोकांना मी सहकार्य केलं। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल, माथाडी कामगार असतील किंवा आपल्या नवी मुंबईला स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून देणारे जे सफाई कामगार आहेत असल्यांचा सत्कार करणं, त्यांना अडीअडचणीमध्ये मदत करणं, याची मी प्रायोरिटीवरती कामं केली। माझी अशी इच्छा आहे की ज्या पद्धतीने मी इतके वर्ष आज सामाजिक क्षेत्रात काम करतोय, जनता माझ्या पाठीशी उभी आहे, तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी इच्छुक आहे। आणि मला स्वतःवरती आणि जनतेवरती विश्वास आहे की जनता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आयाराम गयाराम अशा राजकीय नेत्यांना डावलून माझ्यासारख्या एकनिष्ठ आणि समाजाला काहीतरी देण्याची जी भूमिका आहे, म्हणजे माझी स्वर्गीय आई विमल ढसाळ यांनी आम्हाला एक लहानपणी शिकवण दिली की ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजाचं तुम्ही देणेकरी लागता। आणि त्या तत्वावरतीच आज आम्ही समाजकारणातून राजकारणाकडे एक पाऊल टाकत आहोत। दलित पॅन्थरचे नेते नामदेव ढसाळ यांचा मी पुतण्या आहे। बाबासाहेबांचं बळ आणि शिवरायांचे विचार पाठीशी घेऊन आम्ही पुढे चाललोय। तर मी सर्व जुईनगर वासियांना विनंती करतो की प्रभाग क्रमांक 22 मधून मी इच्छुक उमेदवार आहे। माझ्या पाठीशी आपण सर्वांनी पाठबळ द्यावं आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। माझं विजन आहे की जुईनगर अंमली पदार्थांपासून मुक्त करणं, कारण आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थाचा खूप सुळसुळाट चाललाय आणि वेश्या व्यवसायाचा पण खूप सुळसुळाट आहे। या अशा गंभीर समस्यांपासून आपल्या तरुण पिढीला परावृत्त करून त्यांना व्यवसायाकडे, व्यापाराकडे आणि नोकरी धंद्याकडे त्यांना कसं कल जाईल याकडे विमल फाउंडेशनचं विजन आहे। महिला सक्षमीकरण हा त्यातील एक प्रमुख उद्दिष्ट आहे। नक्कीच आपण पाहिलेले आहे की प्रकाश ढसाळ यांनी सांगितलेले आहे त्यांचं विजन आहे समाजकारणाकडून राजकारणाकडे, तसेच जुईनगरचा कायापालट हे विजन डोळ्यासमोर घेऊन ते इच्छुक उमेदवार म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत। जुईनगर आता त्यांना कोणता कौल देतं हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।